रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर आता त्याचे राजकीय वारे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पसरू लागले आहेत। नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये आता वातावरण आणखीच गरमागरम झाले आहे। खेडमध्ये शिवसेना महायुतीवर ठाम आहे, पण भाजपाने एकला चलोचा नारा तिथे दिला आहे। रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत महायुतीसाठी प्रयत्नशील आहेत, मात्र आजच्या मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर भाजपाने अधिक जागांची मागणी केली आहे समजते। सिंधुदुर्गात कणकवली येथे खासदार नारायण राणे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री यांनी महायुतीचा नारा दिला, मात्र त्या ठिकाणी मंत्री नितेश राणे यांनी भाजपाला अधिक जागा देण्याची मागणी केली आहे। एकंदरीतच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक जागा मिळून भाजपा महायुतीस तयार होणार आहे। त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे। जागांचा तिढा वाढला आहे। साहजिकच इच्छुक उमेदवारात नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे। या सर्व राजकीय हालचालींमुळे महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट अजून सीमेवरच आहे। रायगड जिल्ह्यातील राजकारणाचा परिणाम रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही होत आहे। एकंदरीत कोकणातच महायुतीला छेद गेला असल्याचे दिसून येते आणि यातच येत्या काळात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। आणि सचिन वाघ यांनी सांगितले की भाजप आणि शिवसेनेची जी नैसर्गिक युती आहे ती युती करण्याचा निर्णय काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो आणि जिल्ह्याचे दुसरे मंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते। आज संकष्टी आहे ना, त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। दिवस देखील चांगला आहे। मी आज लिहून देतो की या नगरपालिकेवर महायुतीचाच नगराध्यक्ष होणार आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल, त्याचं नाव काय असेल, हे जे काही युतीमध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीने जाहीर होईल। वाद हा तुमच्या मीडियाच्या दृष्टिकोनातून आहे, पण शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं हित पाहणं आणि त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळते की नाही यावर लक्ष पूर्ण पद्धतीने देणं हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचं आहे। आम्ही मंत्री आमदार होण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, म्हणून आम्ही जेव्हा पण जिथे पण बोलतो, ज्यासाठी पण बोलतो, ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला योग्य मान सन्मान मिळावा एवढंच आमची इच्छा आहे। त्याप्रमाणे आता पुढच्या काही दिवसामध्ये पाहू काय होतं। माझं तेच म्हणणं आहे, काही दिवस थांबा, घाई करू नका, तुमचे चॅनल अजून चालतील ह्याची काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ। परत सांगतो, भारतीय जनता पक्षाची ताकद ही 19 पासून 24मध्ये भरपूर वाढलेली आहे। गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो, आमचं मतदान असो, सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे। ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्त्यांना आहे, कारण का शेवटी ते गावागावात असतात। म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलीही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली, जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला 1 देतो, 2 देतो, 3 देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळ्यात माहिती संदर्भात दादा उद्या बैठक किती वाजता असेल ते कसं बैठक माहीत काय तर ते पालकमंत्री वगैरे येत आहेत काय राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष सिंधुदुर्गावर आहे, ते येतील। ते प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेशाशिवाय काय होत नाही असं युती 100% होती। युती व्हावी असं म्हणा, माझं उद्या प्रत्येक वाक्य व्हावी असं वाटतंय। उद्गार चिन्ह आहे, फुल स्टॉप नाही, क्वेश्चन मार्क। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।